नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. CET सेलवर एक नोटिफिकेशन आलेलं आहे. डेट आहे 28/5/2025 म्हणजे 28 मे 2025. सब्जेक्ट आहे इम्पॉर्टंट नोटीस रिगार्डिंग BA, BSc, B.Ed CET फॉर अकॅडमिक इयर 2025. आता हे नोटिफिकेशन काय आहे ते आपण नीट बघूया. महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई, दिनांक 28 मे 2025. जाहीर सूचना: BA, BSc, B.Ed एकात्मिक या अभ्यासक्रमाची CET 2025. बघा, राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद नवी दिल्ली म्हणजे NCTE यांची पब्लिक नोटीस दिनांक 6 मे 2025 अन्वये सन 2025-26 ऐवजी सन 2026-27 पासून 4 वर्षीय BA, BSc, B.Ed एकात्मिक हा अभ्यासक्रम बंद करून प्रस्तुत अभ्यासक्रम 4 वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे ITEP या अभ्यासक्रमांमध्ये प्रवर्तित करण्याचे विहित केले आहे. म्हणजे 4 वर्षाचा BA, BSc, B.Ed एकात्मिक हा अभ्यासक्रम 2025-26ला बंद होणार होता, पण तो आता 2025-26च्या ऐवजी 2026-27 पासून बंद होणार आहे आणि त्याच्याऐवजी 4 वर्षाचा इंटिग्रेटेड म्हणजे एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम या अभ्यासक्रमामध्ये प्रवर्तित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने संदर्भाकित पत्रान्वये सन 2025-26 मधील 4 वर्षाचा BA, BSc, B.Ed एकात्मिक या अभ्यासक्रमासाठी या वर्षाची सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे CET आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजे कॅप राऊंड मार्फत राबवण्यात यावी असे कळवण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी 4 वर्षीय BA, BSc, B.Ed एकात्मिक अभ्यासक्रमाच्या CET व कॅपचे नियोजन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षांमार्फत राबवण्यात येणार आहे. सदर अभ्यासक्रमाची सामायिक प्रवेश परीक्षा कधी आहे? रविवार दिनांक 20/7/2025 रोजी घेण्यात येणार आहे. सदर अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया CET निकाल घोषित झाल्यानंतर राबवण्यात येणार आहे. त्याबाबत स्वतंत्र वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. पुन्हा बघा, 2025-26ला बंद होणारा 4 वर्षाचा BA, BSc, B.Ed अभ्यासक्रम 2025-26ला बंद न होता तो 2026-27ला बंद होणार आहे. मग त्यासाठी CET परीक्षा 20 जुलै रोजी होणार आहे. त्याकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी पुढील प्रमाणे सुरू करण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची तारीख आहे 2/6/2025 ते 15/6/2025 म्हणजे 2 जून ते 15 जूनपर्यंत आहे. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपण इथं थांबू. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.